नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे CN साखरे अँड कंपनी चॅनलमध्ये. माझे नाव चंद्रशेखर नंदकुमार साखरे. मी अकाउंटंट, नाशिक सिटी, महाराष्ट्रात राहतो. माझ्या या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांना बेसिक अकाउंटच्या कन्सेप्ट, टॅली सॉफ्टवेअरचे फुल कोर्स, ज्यामध्ये तुम्ही एंट्री रेकॉर्ड कशा करायच्या त्या समजू शकतात. त्यासोबत इन्कम टॅक्स रिटर्न कशा पद्धतीने फाईल करावे याच्या सर्व व्हिडिओ आणि त्याबरोबर ज्या इन्कम टॅक्स GSTच्या संदर्भात असलेली अपडेट माहिती यापुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन या टॉपिक खाली एपिसोड 1 आणि 2 मध्ये 1922 सालाच्या अगोदरचा प्रत्यक्ष कर आकारणीचा इतिहास समजून घेतला. त्यानंतर 1922 सालानंतर प्रत्यक्ष कर आकारणीचा इतिहास समजून घेतला. आज आपण आयकर विभागातील प्रशासकीय यंत्रणेवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या ज्या घटना आहेत, ज्या तुम्हाला मी आज या एपिसोडमध्ये समजून सांगणार आहे, त्या घटना 1939 सालापासून सुरू झाल्या. ही सर्व माहिती मी तुम्हाला incometaxindia.government.in या वेबसाईट, लिगली वेबसाईटवरनं मिळवलेली आहे. ती मी मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सादर करीत आहे. तर यामध्ये सर्वात अगोदर 1939 सालामध्ये अपील फंक्शन तपासणी फंक्शनपासून वेगळे केले. AAC म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांचा एक वर्ग अस्तित्वात आला. आयकर आयुक्तांचे कार्यक्षेत्रे काही विशिष्ट वर्गाच्या प्रकरणांपर्यंत विस्तारले आणि मुंबई येथे केंद्रीय शुल्क तयार केले गेले. इथपर्यंत लक्षात आलं. 1940 सालामध्ये निरीक्षण संचालनालय आयकर अस्तित्वात आले. अतिरिक्त नफा कर लागू झाला. WEF म्हणजे 15 सप्टेंबर 1991. त्यानंतर 1941 सालामध्ये आयकर अपीलीय न्यायाधिकरण अस्तित्वात आले. कलकत्ता येथे केंद्रीय प्रभार निर्माण केला. 1943 सालामध्ये विशेष तपास शाखा स्थापन. 1946 साल वर्ग 1 च्या काही अधिकाऱ्यांनी थेट भरती केली. उच्च मूल्याच्या नोटाबंदी केली. जादा नफा कर कायदा रद्द केला. 1947 साल व्यवसाय नफा कर लागू. 1 एप्रिल 1946 ते 31 मार्च 1949 या कालावधीसाठी. 1951 साल वर्धाचारी आयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयकर तपास आयोगाचा अहवाल प्राप्त झाला. ऐच्छिक प्रगटीकरण योजना सुरू केली. 1952 सालामध्ये तपासणी संचालनालय तपास स्थापन केले. आयकर निरीक्षकांना IT म्हणून घोषित केले. अधिकार. 1953 सालामध्ये इस्टेट ड्युटी कायदा 1953 अस्तित्वात आला. 15 ऑक्टोबर 1953. 1953च्या अधिनियम XXV ने आयकर तपासणी आयोग अधिनियम 1947 अंतर्गत नियुक्त केलेल्या आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. 1954 सालामध्ये आयकर विभागातील अंतर्गत लेखापरीक्षण योजना सुरू केली. जॉन मताई आयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर प्रणाली चौकशी आयोगाची स्थापना. 1957 सालात संपत्ती कर कायदा 1957 ने WEF 1 एप्रिल 1957 IRSDT स्टाफ कॉलेज नागपूर येथे सुरू झाले आणि नंतर 4 RTI बॉम्बे, कलकत्ता, बँगलोर आणि लखनौ येथे तैनात. 1958 भेट कर कायदा 1958 ने लागू केला. WEF 1 एप्रिल 1958 कायदा आयोगाचा अहवाल प्राप्त झाला. 1959 सालामध्ये प्रत्यक्ष कर प्रशासन चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला. 1960 सालात निरीक्षण संचालनालय संशोधन, सांख्यिकी आणि प्रकाशन स्थापन करण्यात आले. निरीक्षकांचे 2 ग्रेड निवड आणि सामान्य ग्रेड एकाच ग्रेडमध्ये विलीन केले गेले. 1961 सालामध्ये प्रत्यक्ष कर सल्लागार समितीची स्थापना. प्रत्यक्ष कर प्रशासकीय चौकशी समिती स्थापन. आयकर कायदा 1961 अस्तित्वात आला. 1 एप्रिल 1962. विभागात प्रथमच महसूल लेखापरीक्षण सुरू करण्यात आले. आयकर अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी नवीन प्रणाली सुरू केली. 1963 आणि 1964 सालामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे विभाजन केले गेले आणि केंद्रीय महसूल मंडळ कायदा 1963 अंतर्गत
थेट करांसाठी एक वेगळे बोर्ड जे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT म्हणून ओळखले जाते. विभागातील अधिकारी पहिल्यांदा CBDT WF चा अध्यक्ष झाला 1/1/1964. कंपनी नफा सूट कर कायदा 1964 सादर करण्यात आला. वार्षिक ठेव योजना 1964 सुरू केली. 1965 सालामध्ये ऐच्छिक प्रगटीकरण योजना कार्यान्वित झाली. 1966 सालामध्ये कार्यात्मक योजना सुरू केली. विशेष पुनर्प्राप्ती युनिट तयार केले. इंटेलिजन्स विंगची स्थापना केली आणि तपासणी संचालनालय तपासच्या प्रभाराखाली ठेवले. 1968 सालामध्ये आयकर विभागात व्हॅल्युएशन सेल अस्तित्वात आला. कर रचनेचे तर्कसंगतीकरण आणि सरलीकरणाचा अहवाल भूतलिंगम समिती प्राप्त झाला. प्रशासकीय सुधारणा आयोगाची स्थापना. 1969 सालामध्ये वर्ग 2 आयकर अधिकाऱ्यांसाठी थेट भरती केली. आयकर विभागात ISC ऑडिटचे पद निर्माण केले आहे. 1970 सालामध्ये ची पदे आयकर आयुक्त तयार केले आणि 1 वर्षानंतर रद्द केले. वसुलीची कार्य जी आतापर्यंत आयकर अधिकाऱ्यांनी केली होती ती कर वसुली अधिकाऱ्यांना दिली होती. त्याआधी राज्य सरकारचे अधिकार कर वसुली अधिकारी म्हणून काम करत असत. 1971 सालामध्ये टॅक्स रिकव्हरी कमिशनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदांचे नवीन संवर्ग WF 1/1/1972 प्रत्यक्ष कर चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला. सारांश मूल्यमापन योजना WF 1 एप्रिल 1971 आणि 72. 1971 1972 सालामध्ये मोठ्या औद्योगिक घराण्यांच्या प्रकरणावर देखरेख ठेवण्यासाठी संचालनालय तपास अंतर्गत एक विशेष कक्ष तयार करण्यात आला. IAC म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदांचे एक नवीन संवर्ग तयार केले गेले आणि आयकर कायदा 1961 मध्ये नवीन प्रकरण XXA समाविष्ट करून IAC समक्ष प्राधिकारी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यामध्ये कर चुकवेगिरी रोखण्यासाठी हस्तांतरणाच्या काही प्रकरणांमध्ये स्थावर मालमत्ता संपादन करणे, संस्था आणि व्यवस्थापन सेवा संचालनालय आयकर तयार केले. ITO चे पद अंतर्गत ऑडिट तयार केले. प्राप्तिकर विभागात ब्रँडमा योजना आणली. कायमस्वरूपी खाते क्रमांकाची प्रणाली सुरू केली. आयकर कायदा 1961 आणि संपत्ती कर कायदा 1957 अंतर्गत मूल्यमापन अधिकाऱ्यांना वैज्ञानिक अधिकार दिले आहेत. 1974 सालामध्ये अनिवार्य ठेव योजना आयकर भरणारे कायदा 1974 आणला. आयकर अधिकाऱ्यांसाठी प्रथमच कृती आराखडा सादर केला. MBO ची संकल्पना मांडली. 1975 सालामध्ये उत्पन्न आणि संपत्तीसाठी ऐच्छिक प्रगटीकरण योजना लागू केली. तस्करांची प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष कक्ष तयार केला. 1976 सालामध्ये सेटलमेंट कमिशन तयार केले आणि कर आकारणी कायदे सुधारणा कायदा 1975 ने आयकर कायद्यात एक नवीन अध्याय XIXA समाविष्ट केला. WF 1 एप्रिल 1976. स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज म्युनिपुलेटर्स जप्ती संपत्ती कायदा 1976 लागू झाला. WF 25 जानेवारी 1976. खात्यांचे विभागीकरण करण्याची नवीन योजना सुरू केली. चोखणी समिती अंतरिम अहवाल सादर केला आणि 1977 ISC असेसमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदांचे नवीन संवर्ग तयार केले गेले. 1978 आयुक्त अपील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुक्तांच्या नवीन संवर्गाला अपीलीय कार्य दिली जातात. तपासणी संचालनालय वसुली स्थापना केले. तपासणी संचालनालय तपासच्या कार्यांचे विभाजन करून निरीक्षण संचालनालय दक्षता म्हणून ओळखले जाणारे नवीन संचालनालय अस्तित्वात आले. चोकशी समितीचे अंतिम अहवाल सादर केला. 1979 साल तपासणी संचालनालय RS&P मधून नवीन संचालनालय प्रकाशन आणि जनसंपर्क म्हणून
नियुक्त केले गेले. 1980 सालामध्ये हॉटेल पावती कर कायदा 1980 लागू झाला. 1 एप्रिल 1981. आता 1981चा जो इतिहास आहे याच्या पुढचा तो आपण पुढच्या वेळेस बघूया. ही सर्व माहिती जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर इन्कम टॅक्स संदर्भात भारत सरकारने ज्या गोष्टीचा इतिहास आपल्याला समजून सांगितला तो सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीने माझ्या टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये ज्या वेळेस मी तुम्हाला टॅलीचे काम सांगत होतो त्यावेळेस बेसिक अकाउंटच्या कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगितले आहे. त्याच्या 10 व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत. त्या 10 व्हिडिओच्या माध्यमातून अकाउंटंट बनण्यासाठी अकाउंटचे काय नियम असतात ते सर्व मी तुम्हाला त्याच्या उदाहरणासह समजून सांगितलेले आहेत. त्यासोबत टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये माझ्या अशा 11 तासाच्या 2 व्हिडिओ आहेत. त्या बघितल्यानंतर तुम्हाला टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये एंट्री रेकॉर्ड करणं अतिशय सोपं जाणार आहे. त्यानंतर इन्कम टॅक्सचे रिटर्न कशा पद्धतीने फाईल करायचे त्याचे नियम काय असतात याच्या सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आता या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. यापुढे मी तुम्हाला अशाच पद्धतीने भेटत राहणार आहे. थँक्यू.